नका जिजाऊ यांनी स्वराज्याची ठिणगी पेटवली असे शहाजीराजे, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालवले असे धर्मवीर संभाजी महाराज. या विभूतींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच माझ्या गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. तर प्रथमतः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आजचा माझा विषय आहे बालसंस्कार. तर आज आपण पाहतो आज सर्वत्र जे प्रत्येक गुरुकुलात किंवा प्रत्येक जागजागी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात एक बालसंस्कार शिबिर खोललं जातं. याच्या मागचे कारण काय? तर याच्या मागचे कारण हेच की आजकालच्या नवीन युगात आजकालची नवीन पिढी, मला काही त्या पिढीला नाव ठेवायचं नाही, पण आजकालच्या युगात आपण पाहण्यात आलं तर बालसंस्कार म्हणजे संस्कार खूप कमी झाल्यात. आपण जर पाहतो की लहानपणापासूनच जर आपण नीट संस्कार लावले नाही तर आपण मोठ्यापणे आपल्या आई बापांना चुकवू शकतो. तसं जर पाहण्यात आलं तर लहान मुलांना दोष द्यायचा काही विषय येत नाही, कारण जेव्हा मोठे सुधारतील तेव्हाच लहान सुधारत असतात. हे मात्र कसं आहे, जर आपण आपल्या मुलांना जर आपण आपल्या घरात जर सतत भांडणं होत असतील तर आपल्या मुला पण मोठे होऊन तेच करणार. यात काही दोष आहे का? तुमच्या माहितीप्रमाणे सांग, काही दोष आहे का? जे आपण घरात त्यांच्या दिनचर्यामध्ये ते रोज पाहत असतात तसे ते घडत असतात. त्याच्यामुळे लहान मुलांना काही दोष देऊन काही नाही. जेव्हा मोठे सुधारतील तेव्हाच लहान सुधारत असतात. लक्षात ठेवा. आपण जर आजकालच्या युगात पाहिलं तर बालसंस्कार का बरं कमी झाले तर लहान आई बापांना विषय घ्यायचा नव्हता, पण आज मातृपितृपूजन आहे. आज मातृपितृपूजन का ठेवण्यात आलं? प्रत्येक प्रसंगामागे काही ना काही उपदेश असतो, त्या उपदेशाला धरून बोललं पाहिजे. तर हे का बरं ठेवण्यात येतं? तर आज बालसंस्कार शिबिर म्हणजे संस्कार राहिले नाही, मातृपितृपूजन आई बापांबद्दल प्रेम राहिलं नाही. याच्या मागचे कारण हेच असतं. नाहीतर याच्या आधी कधी तुम्ही तरी ऐकलं होतं का मातृपितृपूजन? मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं होतं. का बरं घ्यायची गरज आहे? अहो आई बापांबद्दल प्रेम नाही. अहो खूप उत्तम प्रकारचा हे नियोजन आमच्या गुरुवांनी केले. मला पण अभिमान होतोय आज आयुष्यात पहिल्यांदा आई बापांची सेवा करायला मला भेटलं. हे माझं भाग्य आहे. तर आई बापांची जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच काही ना काही जीवनात होऊ शकतं. माझा कीर्तनातला अभंग आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, म्हणजे स्वामीचे काम पितृचे वचन भक्ती, गुरूंची भक्ती पतीची सेवा, यांच्यामध्येच भगवान विष्णू आहे. हीच विष्णूची महापूजा. अनुभव घ्यायची दुसरा गरजच नाही. हे फार उत्तम प्रकारचे हे आजकालचे म्हणजे आज हे नियोजन झाले. नियोजन पाहून मलाही आनंद होतोय. तर माझा विषय बालसंस्कार आहे. तो बालसंस्कार कुठून ढसळतात? तर आई वडील आपले जर चांगले घरात जर वातावरण चांगलं असेल तरच आपले मुलं सुसंस्कारित होऊ शकतात. तसं जर पाहण्यात आलं तर आजकालच्या युगात आई बापांना किंमत राहिली नाही. हो, आई बापांचा जर विचार करण्यात आला तर आई बाप आजकालच्या युगात शिक्षण वाढलं, शिक्षणाच्या अवघात माणसं बदलली. त्या माणसं बदलल्यामुळे काय झालं की शिक्षण वाढलं, शिक्षणामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढली. मला एक प्रश्न पडतो की जेव्हा शिक्षण कमी होतं तर शिक्षण कमी असल्यामुळे काय होतं तर वृद्धाश्रमांची संख्या कमी होती. आपण आता सुद्धा जर पाहिलं तर गावाच्या ठिकाणी लोक शिक्षित कमी असतात पण आई बाप घरात असतात. आणि सिटीच्या ठिकाणी पाहिलं तर फक्त हम दो हमारे. तर हेच आपण जर तसा विचार करण्यात आला तर शिक्षण वाढलं, शिक्षणाच्या अवघात माणसं बदलली. शिक्षणाची व्याख्या काय? शीलता, क्षमा, नम्रता हे 3 गुण आपल्या अंगी उतरवणं म्हणजे शिक्षण आहे. 3 गुण हे 3 गुण जेव्हा आपल्या मनात आपण करून घेऊ तेव्हाच हे शिक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण घ्या, शिक्षण घ्या, शिक्षणामुळे माणूस प्रगट होऊ शकतो. मी काय म्हणत नाही तुम्ही शिक्षण घेऊ नका, पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर काय म्हणाले माहिती? शिकलेल्या लोकांनी मला सगळ्यात मोठा दगा दिला. का बरं? शिकलेले लोक सगळ्यात जास्त शहाणी झाली आणि त्यांनी मला दगा दिला. शिक्षण मी काय म्हणत नाही शिक्षण घ्या, पण शिक्षण फार महत्वाचं आहे. आपला मूलभूत हक्क आहे शिक्षण, पण आपले आई बाप आपण घरात ठेवलं पाहिजे. एक मुद्दा माझ्या प्रसंग लक्षात येतोय की एक बाप होता, त्या बापाची इच्छा काय होती? माझ्या मुलाने शिकावा, कारण मी शिकलो नाही ना, माझ्या मुलाला तरी शिकावा. बस बाप म्हणला मी शिकलो नाही, तू शिक. लागत ते द्यायला तयार आहे. स्वतः बाप तुटक्या चपलीवर राहायचा पण त्याला सूट बूट घेऊन द्यायचा. स्वतः फाट्या बनवून राहायचं पण त्याला चांगले शर्ट चांगले पॅन्ट घेऊन द्यायचा. काहीच कमी पडून दिलं नाही. लहानपणापासून लाडात वाढलेला तो बाप फक्त म्हणतो तू शिक. अपार कष्ट करायला तयार आहे, कष्टाची परिकाष्ठा करायला तयार नाही, काही तयार आहे मी, तू फक्त शिक, माझ्या अपेक्षा तू पूर्ण कर. मुलगा शिकला.
शिकला 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 किती शिकला की जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी झाला. तुला बापाला वाटलं आता माझं काम संपलं, आता मला माझा मुलगा सांभाळेल. पण नंतर बापाच्या लक्षात आलं चला आता लग्न करून देऊ, वयात आलाय. दिलं लग्न करून, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच बाप वृद्धाश्रमात गेला. बापाला काय वाटलं चला आपण कशाला आपल्या मुलाच्या संसारात दखल अंदाजी करायची, का बरं आपण आपल्या मुलाच्या संसारात राहायचं. राहायला लागला इकडे बाप 1 वर्ष 2 वर्ष कसे वर्ष जाऊ लागले. 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर तेव्हा त्यांना कळलं की आपला आता शेवटचा क्षण जवळ आलाय, आता जगायची इच्छाच राहत नाही. मला फक्त एक अपेक्षा, माझ्या मुलाच्या ध्याना मला एकदा पाहायचंय. तो बाप त्या वृद्धाश्रमाच्या कर्मचारीपाशी जाऊन म्हणाला माझी फक्त एक अपेक्षा आहे की मला माझ्या वडिलांना फक्त एकदा भेटायचे. भेटल्यानंतर तेवढी इच्छा, म्हणजे माझ्या मुलाला मला एकदा भेटायचे तेवढीच इच्छा माझ्या मनात आहे. एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता का. त्या कर्मचाऱ्याचा कंठ दाखवून आलो, तिथून धाड पाऊल उचलत त्या फोन पाशी गेला. त्या जिल्हा अधिकारी नावाच्या पोराला फोन केला, म्हणला कधी येते तुमच्या वडिलांचे शेवटचे क्षण जवळ येत चाललाय. एक अपेक्षा आहे की तुम्हाला तुमचा चेहरा फक्त तुमच्या वडिलांना एकदा पाहायचा आहे. तर म्हणलं पाहतो, उद्या येतो, तर वेळ भेटला तर येईल. तो कर्मचारी आनंदी होऊन बापापाशी आला, वडिलांपाशी आला. म्हणला बाबा आनंदाची गोष्ट आहे, तुमचा मुलगा उद्या येतोय. त्या वडिलांच्या अंगातून नुसते आनंदाच्या लहरी उचलत होत्या. तो मनात एक इच्छा होती एकदा तरी माझ्या मुलाचा चेहरा मला पाहिजे. त्यांना असं वाटत होतं का हा दिवस जात नाहीये, आणि काही रात्र येत नाहीये, काही रात्र जात नाहीये, का उद्याचा दिवस उगत नाहीये, का 10 वाजत नाही, का 11 वाजत नाही. कसे 10, 11, 12 वाजले. 12च्या क्षणात ते बाहेर दरवाजातच उभे होते, सकाळपासून दरवाजात उभे होते. अचानक एक गाडी आली. त्या गाडीतून गाडी आल्याबरोबर त्यांना आनंद उतरायला लागला. त्या गाडीतून जिल्हा अधिकाऱ्याचा तो ड्रायव्हर उतरला. ड्रायव्हर दरवाजात आला. वडील बाप म्हणाला माझा मुलगा कुठे, माझा मुलगा आला नाही का, कुठे माझा मुलगा. त्यांच्या हातात जी चिठ्ठी होती ती चिठ्ठी घेतली, चिठ्ठी उचलली, त्या चिठ्ठी वाचल्याबरोबर त्या बापाचा देह जमिनीवर कोसळला. सर्व कर्मचारी धावत आले. ती चिठ्ठी उचलली. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की मला आज येता येणार नाही. माझ्या वडील जर मृत्युमुखी पडले असतील तर त्यांचा अंत्यविधी करून टाका. अंत्यविधीचे 1100 रुपये मी ड्रायव्हर संघ पाठवले. काही इच्छा होती का बापाची, एकदा फक्त एका मुलाचा चेहरा, ती सुद्धा इच्छा पूर्ण करता नाही आली. बाप खूप वाईट गोष्ट आजकाल जीवनात चालली. बालसंस्कार जेव्हा लहानपणापासून आपल्याला लागतात, ते संस्कार आपण जेव्हा पेरतो ते आपण आपल्या संस्कार, म्हणजे आपले संस्कार कुठे, आपली संस्कृती कुठे आहे, हे जर आपल्या आजकालच्या लहान मुलांना कळलं तरच कुठेतरी आपला देश प्रगती पथकावर जाऊ शकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण आपले संस्कार, आपली संस्कृती जेव्हा त्या मुलांच्या मनात करू ना, तेव्हाच देश कुठेतरी प्रगती पथकावर जाईल. एवढंच माझं वाक्य होतं. माझा आजचा विषय होता बालसंस्कार. जेवढं माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मी बोलतो ते माझ्या बुद्धीचे, म्हणजे जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे, जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवारांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच राहावं. आणि असंच मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तर जय हिंद.